पद्मशाली शिक्षण संस्था सोलापुरातील नामांकित संस्था असून ही संस्था 100 वर्षापासून शिक्षण प्रसाराचे कार्य करीत आहे. एका शहरात पूर्व प्राथमिक ते महाविद्यालयापर्यंतच्या 22 शाखांमधून सर्व समाजातील सुमारे 15,000 विद्यार्थ्यांना शिक्षणाचे मुक्त द्वार खुले करून देणारी राज्यातील एकमेव संस्था आहे. संपूर्ण भारतात इतकी प्रचंड व्याप्ती व शतकाची परंपरा असणारी पद्मशाली समाजातील ही एकमेव संस्था आहे. संस्थेच्या DR श्रीराम इंग्लिश मीडियम स्कूलमधील इयत्ता 6वीच्या वर्गातील कुमारी अनुष्का श्रीकांत आरकाल या विद्यार्थिनीचे आंतरराष्ट्रीय ऑनलाईन भरतनाट्यम स्पर्धा चॅनल डान्ससाठी निवड झालेली आहे. कुमारी अनुष्का श्रीकांत आरकाल ही विद्यार्थिनी शाळेतून लहानपणापासून भरतनाट्यमची कला अवगत केली आहे. नुकतंच तिने आंध्र प्रदेशातील नेल्लूर येथे संपन्न झालेल्या राष्ट्रीय ऑनलाईन भरतनाट्यम स्पर्धेत 3रा क्रमांक पटकावला. विविध राज्यातून आलेल्या 40 स्पर्धकातून तिची 3ऱ्या क्रमांकासाठी निवड झाली आहे. जागतिक स्तरावरील ऑनलाईन भरतनाट्यम स्पर्धा होत असून या स्पर्धेसाठी निवड झाल्याने तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. जूनपासून दर शनिवारी डान्स स्पर्धेसाठी निवड ॲक्टिव्हिटी म्हणून तयार करून घेतले जाते. प्राथमिक विभाग 2 तास व माध्यमिक विभाग 2 तासापर्यंत ही ॲक्टिव्हिटी घेतली जाते. जानेवारी महिन्यात स्टार भारत चॅनलसाठी शाळेच्या ग्रुपचा प्रथम व्हिडिओ तयार केला व पाठविला गेला. पहिली ऑनलाईन निवड करण्यात आली. नंतर हे राष्ट्रीय चॅनल TV रियालिटी शोकरिता सेमी फायनलसाठी परत व्हिडिओ तयार करून पाठवण्यात आला. फायनलसाठी निवड झाली. आता फायनलसाठी सराव सुरू आहे. फायनल फेरी हे त्यांच्या स्टुडिओमध्ये होणार आहे. चॅनल क्रमांक 29X MTVसाठी इंडिया डान्स पॉवर रियालिटी शोसाठी ऑडिशनसाठी ऑनलाईन व्हिडिओ पाठवण्यात आला. त्यातून टॉप 200 ऑल इंडियामधून 200 डान्सर्सची निवड झालेली आहे. त्यातून मेगा ऑडिशनसाठी मुंबई येथे विद्यार्थी ऑफलाईन थेट सादरीकरण करण्यात आले. त्यातून टॉप 50मध्ये आपल्या शाळेची निवड झाली आहे. आता सप्टेंबर 2026मध्ये सादरीकरण करण्यासाठी जाणार आहेत. तेलंगणा येथे झालेले युवा नैना डान्स चॅम्पियनशिप नॅशनल लेवल डान्स स्पर्धेत शाळेचे विद्यार्थी तेलंगणा संस्कृतीप्रमाणे बोनालू यल्लम्मा लोकनृत्य उत्कृष्ट पद्धतीने सादरीकरण केले. त्या स्पर्धेत 713 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. त्या स्पर्धेतून आपल्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावले. ट्रॉफी मेडल सर्टिफिकेट मिळविले. सदर शाळेचा 10वीचा निकाल सुरुवातीपासूनच 100% आहे. सोमवार ते शुक्रवार संपूर्ण अभ्यासक्रमावर भर. सालाबादप्रमाणे 2025-2026 या वर्षीही 10वीचा 100% निकालाची परंपरा कायम राखत 45 विद्यार्थी विशेष प्रावीण्य मिळवले. स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी क्रीडा यावरही भर दिला जातो. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सतत कार्यरत आहोत. We need really efforts, but it went very easy for us for managing studies with dance because we were really interested in it, and interest and willpower makes anything possible. So this is why we are here today, and we are on the national television telecasting, and this is all because of support, not just our श्रीकांत आरकाल आहे. मला खूप आनंद वाटतं की मी इथं भरतनाट्यम ऑल इंडिया नॅशनल कॉम्पिटिशनमध्ये मला 3rd प्राइज मिळालं आहे. मला खूप खूप आनंद वाटते. थँक यू फॉर सपोर्टिंग मी ऑल, स्पेशली प्रिन्सिपल मॅम प्लीज Ajit Kumar Pillai ma'am, so my parents, mother and father, and Guru Shri Supriya Gudlapalli teacher, thank you for supporting. वर्षापासून प्रॅक्टिस करत आहे असं नाही आहे. 2016 मध्ये आम्ही इंडियाज गॉट टॅलेंटसाठी ट्राय केलं होतं. तेव्हा म्हणजे अनफॉर्च्युनेटली आमचं सिलेक्शन झालं नव्हतं. सो 10 years आम्ही खूप प्रॅक्टिस केलं, ऑलमोस्ट सगळेच जण, अँड वी मेड इट. आता आमचं नॅशनल चॅनल्सवरती आमचे व्हिडिओज जात आहेत. आता आम्हाला अपॉर्च्युनिटी भेटला आहे की आम्ही नॅशनल चॅनल्सवरती जाऊन स्टेजवरती परफॉर्म करावं, जजेसला इम्प्रेस करायचं अपॉर्च्युनिटी आहे. कंपटीशन को इन्नूस चैनल से कंपटीशन चालू हो गया. इन्नूस चैनल का कंपटीशन में फर्स्ट लेके आए बच्चा. ट्रॉफी बड़ा, सबसे बड़ा ट्रॉफी हुई है. और वो वीडियो डिफरेंट चैनल को वो वीडियो भेज दिया मैंने. बदन सर ने कोरियोग्राफर सर भेजते हैं. और ये बच्चों को चैनल में वीडियो भेजने के बाद स्टार भारत चैनल, 9XM चैनल, जी क्लासिक, ये तीनों चैनल से कोड आ गया है.
तो उनको उधर भेजने के लिए फिर हैदराबाद से एक सिनेमा में जो कोरियोग्राफर करते एक सर को कोरियोग्राफर को भी हमारा साथ लेके आया, उनका भी मार्गदर्शन देने के बाद बच्चों को एकदम परफेक्ट करके मैं 16 को मुंबई गया, ऑफलाइन को लिए गया, उधर अभी प्रैक्टिस होके फर्स्ट 50 में आ गया। ये चैनल में जहाँ अभी नए से बच्चे चैनल में जाने वाला बच्चा उधर रहना है, उधर डिफरेंट राउंड के लिए चैनल में रहना है, पूरा खर्चा चैनल देखने वाला है, आने जाने का खर्चा स्कूल लेना पड़ता है, बाकी पूरा खर्चा चैनल का तरफ से है। और उधर बेस्ट उनका कोरियोग्राफर अलग मिलेगा, हमारा भी कोरियोग्राफर को उधर रख सकता है। और उधर एलिमिनेशन ना होना, ऐसा सबका प्रार्थना होना, इसलिए ये प्रेस मीट का इम्पोर्टेंस वही है। पूरा दुनिया सोलापुर की पूरा जनता ये बच्चों के साथ देने का, प्रेयर होना, ब्लेसिंग्स होना, ये एलिमिनेशन बीच में नहीं होना, फाइनल तक आपके जाके कुछ प्राइस लेके आए तो पूरा सोलापुर का नाम उधर रोशन होता है। और 9SM का चैनल 3 जगह में लोकेशन भोपाल और दिल्ली एंड महाराष्ट्र में महाराष्ट्र लोगों को नहीं मिलते क्योंकि इन्फ्लुएंस नहीं होना बोल के हमें भोपाल में मिले सुबह लोकेशन, भोपाल स्टूडियो में सितंबर में बच्चों को भेजना है। अभी बच्चे बोल रहे हैं हम स्कूल छोड़ के नहीं जाते बोल रहे हैं, तभी भेजने के बारे में पेरेंट्स को भी निवेदन दिए थे, सेल्फ तो उधर रहना पड़ता है। और अभी एलिमिनेशन का बात है, इसमें असर नहीं कर रहे। पद्धतीनं आंध्र प्रदेशामध्ये चालू असलेला यल्लम्मा नृत्य म्हणजे आपल्याकडे आपण लहानपणी सोलापुरात सुद्धा आपण कोतराजाचं नृत्य ऐकलेलं आहे, कोतराजाचं नृत्य पाहिलेलं आहे। अशाच धर्तीवर चालू असलेलं यल्लम्मा नृत्य जे की आंध्र प्रदेश तेलंगणामध्ये संस्कृतीचा भाग आहे, ती जी काही संस्कृती आहे सोलापुरातल्या या माझ्या विद्यार्थी भगिनींनी तो करून दाखवला नव्हे, त्यांनी त्यात पुरस्कार मिळवलेला आहे। त्यामुळे ती जे नृत्य प्रकार जेव्हा ते करत होते हुतात्मा स्मृती मंदिरमध्ये शाळेच्या वार्षिक स्नेह संमेलनामध्ये जेव्हा करत होते, अक्षरशः अंगावर रोमांच उभारलेले, भयानक ते नृत्याचा त्यांना प्रयत्न झालेला आहे। त्यांनी प्रयत्नांचा पराकाष्ठा करून त्याच्यातलं जे लयबद्ध समर्पकपणा आहे त्यातला परिपूर्णता त्या मुलींमध्ये आहे, त्यामुळे त्यांना पुरस्कार मिळाले आहे, त्यांना त्याचं बक्षीस मिळालेलं आहे। म्हणून त्या मुलींचं सुद्धा या ठिकाणी आता पुढे राष्ट्रीय चॅनल आहे त्यामध्ये त्यांचं त्या ठिकाणी रिले होणार आहे। शिक्षण संस्था संचलित BRC राम इंग्लिश मिडल स्कूलच्या आमच्या विद्यार्थिनी जे प्रगतीपथावर आज चालले, हे म्हणजे पहिल्यापासून ती तयारी होती पण आज ते रूपांतरमध्ये आलेलं आहे। आणि आमच्या संस्था संचलित सर्व शाळेचे आता याच प्रगतीपथावर पश्चिम भागातल्या शाळांना पुढे जाऊन आता आमची गुणवत्ता व अनेक या ॲक्टिव्हिटीमध्ये आमची शाळा आता पुढे चाललेली आहे। आमच्या सर्व संस्था संचलित शाळेचं वैभव दिवसेंदिवस आम्ही चांगल्या आमच्या विश्व समन्वयाच्या व आमच्या सर्व शिक्षक वर्ग सहकार्यांच्या मदतीने आम्ही चांगल्या प्रकारे त्याचे प्रगती करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत। सर्व पालकवर्गांचा मी त्यात साथ आहे, विशेष करून DRM स्कूलच्या ज्या प्रगतीपथावर ज्या आम्ही आज आणलेलं आहे त्या नवीन इमारतीमध्ये आम्हाला ॲडमिशनसाठी बोर्ड लावायचं वेळ आलेलं आहे। विशेष म्हणजे या गोष्टीसाठी आम्हाला परत त्याच गोष्टी म्हणजे प्रगतीपथावर जे नेण्याची मानस आहे संस्थेची, ते जवळजवळ आम्ही 50%च्या वर पूर्ण केलेलं आहे। यापुढेही शिक्षकांच्या शिक्षण क्षेत्रात सर्व मराठी माध्यम व इंग्रजी माध्यमात